सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर प्रवाशाच्या खिशातून मोबाईल लांबवणाऱ्या आरोपीला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने टॅक्सी स्टँडवरून मोबाईल विक्रीसाठी आलेल्या आरोपीला रंगेहात पकडले। त्याच्याकडून 15,500 रुपयांचा मोबाईल जप्त करण्यात आलाय। फिर्यादी विकास कुमार कैलास मंडल राहणार बिहार हे दिनांक 6 ऑगस्ट रोजी प्रवासासाठी नाशिक रोड स्टेशनवरून जनरल डब्यात चढत होते। त्यावेळी त्यांच्या पॅन्टच्या खिशात ठेवलेला टेक्नो कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल अज्ञात व्यक्तीने लबाडीने चोरून नेला। 5 मिनिटांनी त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी रेल्वे पोलीस स्टेशन नाशिक रोड येथे तक्रार दिली, त्यावरून गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणाचा तपास करताना आज गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक फौजदार संतोष दत्तात्रय उफाडे पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की एक इसम टॅक्सी स्टँडवर चोरीचा मोबाईल विकण्याचा प्रयत्न करत आहे। माहिती मिळताच उफाडे पाटील, शैलेश पाटील, आरपीएफचे दिनेश यादव, सागर वर्मा, मनीष कुमार, राहुल चौधरी यांनी संयुक्त कारवाई करत आरोपी आबरा उर्फ इम्रान हुसेन सय्यद वर्ष 30 राहणार गोवंडी मुंबई याला ताब्यात घेतलाय। झडते त्याच्याकडे चोरीचा टेक्नो कंपनीचा 15,500 रुपये किमतीचा मोबाईल मिळून आलाय। चौकशीत त्याने गुन्हा कबूल केलाय। आरोपीला प्रभारी अधिकारी एपीआय खैरनार साहेब यांच्या समोर हजर करून अटक करण्यात आली आहे। त्याला आज रेल्वे कोर्टात हजर केले असता त्याला नाशिक रोड कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। ही कारवाई एसपी संदीप पालवे, डीवायएसपी वसंत भोये, आरपीएफ इन्स्पेक्टर नवीन सिंग, स्टेशन प्रबंधक श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। पुढील तपास तपासी अंमलदार योगेश पाटील करत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।